नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावरून हरिभक्त परायण देवदत्त परुळेकर यांनी दिलेला एक फार छान विचार तुमच्यापर्यंत पोहोचवते. तुकाराम महाराज म्हणतात, झळके तेथे पावे आणि ऐसे क्षणी बहु थोडे. ह्या ओळी म्हणजे धैर्याची खरी व्याख्या आहे. बघा, शांत वातावरणात शूरपणाच्या गोष्टी करणं फार सोपं असतं, पण जेव्हा समोर मृत्यू उभा असतो, गोळ्या कानाजवळून जात असतात आणि प्रत्येक क्षणी जीव जाण्याची शक्यता असते, तेव्हा खऱ्या अर्थानं उभे राहणारे फार थोडे असतात. कारण युद्धात फक्त शरीर नाही तर मनसुद्धा लढत असतंच. आणि याचं थरारक उदाहरण म्हणजे अब्दुल हमीद. 1965चं भारत पाकिस्तान युद्ध सुरू होतं. पंजाबमधल्या खेमकरण सेक्टरमध्ये रणगाड्यांची भीषण लढाई सुरू होती. पाकिस्तानकडे अमेरिकन बनावटीचं अत्याधुनिक पॅटर्न टँक होते. त्या काळी ते जवळजवळ अजिंक्य मानले जात होते आणि भारतीय सैनिकांकडे तुलनेनं कमी साधनं होती. रणभूमीवर धूर, आग आणि सततच्या स्फोटांचा आवाज येत होता. अशावेळी अनेक सैनिकांच्या मनात भीती येणं स्वाभाविक होतं. पण कंपनी क्वार्टर मास्टर हवालदार अब्दुल हमीद शांतपणे आपल्या जीपवर बसले होते. त्यांच्याकडे मोठा रणगाडा नव्हता, होती फक्त रिकॉइललेस गन. त्यांनी एका उसाच्या शेतामागून लक्ष साधलं आणि पाकिस्तानचा एक पॅटर्न टँक उडवला. मग शत्रू चिडला. जोरदार गोळीबार सुरू झाला. सामान्य माणूस पहिल्या यशानंतर लपून बसला असता, पण अब्दुल हमीद पुढे गेले. त्यांनी दुसरा रणगाडा उद्ध्वस्त केला, मग तिसरा. रणभूमीवर आता त्यांचं नाव भीतीचं कारण बनलं होतं. पण खरी गोष्ट पुढे घडली. त्यांना माहिती होतं की शत्रू आता त्यांनाच लक्ष्य करणार आहे, पण तरीसुद्धा ते मागे हटले नाहीत. त्यांनी पुन्हा एकदा टँकवर निशाणा साधला आणि त्याच क्षणी समोरून झालेल्या हल्ल्यानं त्यांची जीप उडाली. अब्दुल हमीद शहीद झाले. पण त्यांनी त्या दिवशी जे केलं ना, त्यामुळे पाकिस्तानचे अनेक अत्याधुनिक रणगाडे थांबले आणि युद्धाचा प्रवाह बदलला. विचार करा, धैर्य म्हणजे भीती नसणं नाही. धैर्य म्हणजे भीतीसमोर असूनसुद्धा कर्तव्य निभावणे. आज आपण छोट्या छोट्या संकटांनी घाबरतो. नोकरी गेली तर, लोक काय म्हणतील, अपयश आलं तर. पण रणभूमीवर काही लोक स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांचं रक्षण करत असतात. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात, शस्त्र चमकत असताना, संकट डोळ्यासमोर उभं असताना खंबीरपणे उभे राहणारे लोक फार थोडे असतात. आणि म्हणूनच अशा लोकांची नावं इतिहासात नाही तर लोकांच्या हृदयात कोरली जातात. हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.